आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे 10 संकेत. तर चला तर जाणून घेऊयात तुमच्यावरती कृपा आहे का. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच आला असेल की स्वामी समर्थांची कृपा माझ्यावर आहे का. आपण रोज नामस्मरण करतो, प्रार्थना करतो, सेवा करतो, पण स्वामींची कृपा नेमकी कशी ओळखायची. ती एखाद्या चमत्कारातून दिसते का की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमधून तिची जाणीव होत असते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे कृपा म्हणजे नेहमीच धन, संपत्ती किंवा मोठे यश असते असे नाही. अनेकदा स्वामी आपल्या भक्ताला संकटातून वाचवतात, योग्य मार्ग दाखवतात, मनाला शांत करतात आणि चुकीच्या निर्णयांपासून दूर ठेवतात. हीच खरी स्वामींची कृपा असते. तर चला तर मग जाणून घेऊया स्वामी समर्थांच्या कृपेचे 10 महत्त्वाचे संकेत. पहिला संकेत म्हणजे मनाला अचानक शांतता मिळणे. पूर्वी प्रत्येक गोष्टीची चिंता वाटायची, भविष्याची काळजी वाटायची, पैशाची चिंता, घरातील तणाव सतत मनात असायचा. पण नामस्मरण सुरू केल्यानंतर हळूहळू मन शांत होऊ लागते. समस्या तशाच असतात पण त्यांची ताण कमी जाणवतो. ही शांतता बाहेरून मिळत नाही, ती स्वामींच्या कृपेतून मनातून उतरते. दुसरा संकेत संकटातून अनपेक्षितपणे बचाव होणे. कधी अपघातात टळतो, कधी चुकीचा निर्णय घेण्यापासून आपण वाचतो, तर कधी मोठे नुकसान होणार असतानाही परिस्थिती बदलते. अशा वेळी अनेक भक्त म्हणतात, आज स्वामींनीच वाचवले. प्रत्येक योगायोग हा फक्त योगायोगच असेल असे नाही, काही वेळा तो स्वामींच्या संरक्षणाचा संकेत असतो. संकेत नंबर 3, योग्य माणसं आयुष्यात येणे. स्वामींची कृपा असेल तर योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते. एखादा चांगला मित्र, मार्गदर्शक, गुरु किंवा मदत करणारी व्यक्ती अचानक आयुष्यात येते आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते. हे देखील स्वामींच्या कृपेचे सुंदर लक्षण आहे. संकेत नंबर 4, चुकीच्या सवयी आपोआप सुटू लागतात. वाईट संगत, राग, मत्सर, व्यसन, आळस किंवा चुकीच्या सवयी हळूहळू कमी होऊ लागतात. कोणत्याही जबरदस्तीशिवाय आतून बदल होऊ लागतो. हा बदल इच्छाशक्तीमुळेच नसतो तर स्वामींच्या कृपेनेही घडतो. संकेत नंबर 5, स्वामींचे नाव सतत आठवणे. कामात असताना, प्रवासात, झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अचानक श्री स्वामी समर्थ हे नाव मनात येत असेल तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. ज्याच्या मनात स्वामी समर्थांचे नाव जगवतात त्याच्यावर त्यांची विशेष कृपा असते असे अनेक भक्त मानतात. संकेत नंबर 6, अडचणी येतात पण त्यातून मार्गही मिळतो. कृपा म्हणजे आयुष्यात अडचणी कधीच येणार नाहीत असे नाही. संकट येते पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दिसतो. योग्य विचार सुचतो, योग्य मदत मिळते आणि शेवटी परिस्थितीही सुधारते. त्यामुळे संकटातही श्रद्धा ढळत नाही, कारण मनात विश्वास असतो की स्वामी सोबत आहेत. संकेत नंबर 7, स्वप्नात किंवा ध्यानात स्वामींची अनुभूती येणे. काही भक्तांना स्वामींचे मार्गदर्शन स्वप्नात होते. काहींना त्यांचा अचानक आवाज ऐकल्यासारखे वाटते किंवा त्यांच्या उपस्थितीत जाणीव होणे. प्रत्येक स्वप्नाला आध्यात्मिक अर्थ असतोच असे नाही, पण जर अशा अनुभूतींवर मनात सकारात्मक बदल, धैर्य आणि शक्ती वाढत असेल तर तो कृपेचा संकेत मानला जातो. संकेत नंबर 8, सेवाभाव आणि दयाळूपणा वाढणे. स्वामींची कृपा असलेल्या व्यक्तीच्या मनात इतरांना मदत करण्याची भावना वाढते. गरिबांना मदत करणे, प्राणीमात्रांवर प्रेम करणे, मोठ्यांचा आदर करणे आणि कोणालाही विनाकारण दुखवू नये अशी भावना निर्माण होते. स्वामी भक्ताला फक्त यशस्वीच नाही तर चांगला माणूसही बनवतात. संकेत नंबर 9, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे. पूर्वी गोंधळ व्हायचा, चुकीचे निर्णय घेतले जायचे, पण आता मन शांत राहते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मोह, लाभ, भीती यांपेक्षा विवेकाने निर्णय घेता येतो. ही सद्बुद्धी म्हणजे स्वामींच्या कृपेची मोठी देणगी आहे. संकेत नंबर 10, कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा कायम राहणे. सर्वात मोठा संकेत म्हणजे परिस्थितीत कितीही कठीण असली तरी स्वामींवरील विश्वास कमी होत नाही. सुखात स्वामींचे आभार मानले जातात आणि दुःखात त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. जो भक्त संकटातही नाव सोडत नाही त्याच्यावर स्वामींची कृपा नक्कीच असते. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा ही नेहमी मोठ्या चमत्काराच्या रूपातच दिसत असेल असे नाही. अनेकदा ती मनशांती, योग्य विचार, योग्य वेळ, माणसे, संकटातून संरक्षण आणि भक्ती वाढणे या स्वरूपात आपल्याला आयुष्यभरात कार्यरत असते. या 10 संकेतांपैकी तुम्हालाही तुमच्या आयुष्यात जाणवत असतील तर स्वामींचे मनापासून आभार माना. मात्र कृपा टिकवण्यासाठी नियमित नामस्मरण, प्रामाणिक आचरण, सत्य, सेवा आणि नम्रता कधीही सोडू नका. स्वामी समर्थांना दिखावा आवडत नाही, त्यांना आवडते ते निर्मळ मन, निस्वार्थ भक्ती आणि दृढ विश्वास. चला आजपासून एक संकल्प करूयात. रोज काही मिनिटे स्वामी समर्थ या नावाचा जप करूयात. कोणालाही दुखवणार नाही, शक्य तितकी सेवा करूयात आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींवरती विश्वास ठेवूयात. शेवटी सर्वांनी श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात सदैव सुख, शांती, आरोग्य